बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण डिझाईन ऑफ मफ कपलिंग पाहिलं होतं. या लेक्चरला आपण त्याच्यावर एक क्वेश्चन घेऊया. ओके, सो आठवत असेल तुम्हाला तर मफ कपलिंगसाठी आपण डिझाईनमध्ये डिझाईन ऑफ स्लीव आणि डिझाईन ऑफ की हे दोनच फॅक्टर बघितलेले आहेत. ठीक आहे, क्वेश्चन करूया. क्वेश्चन करता करता डिझाईन प्रोसिजर आपोआपच परत एकदा रिवाइज होऊन जाईल. सो डिझाईन ऑफ मफ कपलिंग विच इज यूज टू कनेक्ट द टू स्टील शाफ्ट. सो दोन वेगवेगळे शाफ्ट आहे, दोघांना कनेक्ट करण्यासाठी आपण एक मफ कपलिंगचा वापर करणार आहे. ट्रान्समिटिंग 40 किलोवॅट ॲट 350 RPM. सो 40 किलोवॅट दिलेलं आहे. आता किलोवॅट म्हणजे काय दिलं आहे तुम्हाला? पॉवर ना. वॅट इज द युनिट फॉर द पॉवर. सो गिवन तुम्ही डाटा लिहू शकता. गिवन मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले पॉवर दिलेली आहे 40 किलोवॅट ॲट 350 RPM. RPM म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्यूशन पर मिनिट, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे. The material used for the shaft and the key is a plain carbon steel for which allowable shear and the crushing stresses may be taken as 40 and 80 megapascal. So crushing आणि shear stress दिलेला आहे आपल्याला. So shear stress means tau. shear stress ची व्हॅल्यू 40 megapascal. crushing stress sigma c दिलेला आहे तुम्हाला, म्हणजे किती? 80 megapascal. ठीक आहे. पुढे सांगितलंय द मटेरियल फॉर द मफ इज अ कास्ट आयर्न फॉर विच द अलाउएबल शियर स्ट्रेस मे बी टेकन एज अज्युम्ड एज अ 15 मेगापास्कल. की जो मफ कपलिंग साठी जे मटेरियल वापरलेलं होतं आपण, ठीक आहे, हे मटेरियल कशासाठी होतं? की आणि शाफ्ट साठी. की आणि शाफ्ट साठी शेअर आणि क्रशिंग स्ट्रेस तुम्हाला दिलेला आहे. आणि मफ कपलिंग जी तुम्ही बनवणार आहे त्या मफ कपलिंगचे अटॅचमेंट जे करणार आहे त्या मफ कपलिंग साठी शेअर स्ट्रेसची व्हॅल्यू तुम्ही 15 मेगापास्कल पर्यंत घेऊ शकतात. ठीक आहे. तर ही तुमची काय? दिस इज अलाउएबल शियर स्ट्रेसची व्हॅल्यू ना. सो अगेन शियर स्ट्रेस आहे आणि ही कशासाठी? ते कपलिंग साठी आहे. सो कपलिंग साठी म्हणून टाउ सी लिहून देतो मी, दॅट इज 15 मेगापास्कल. एवढी मॅक्सिमम अलाउएबलचा अर्थ काय राहतो? की एवढी मॅक्सिमम अलाउ होऊ शकते. त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर मग डिझाईन प्रोसिजर तुमची सेफ राहणार नाही. सो या सगळ्या गिवन व्हॅल्यूज आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर मफ कपलिंग साठी आपण जी डिझाईन प्रोसिजर पाहिली होती त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की दोनच फॅक्टर आहेत. कोणकोणते? एक फॅक्टर होता तुमचा डिझाईन ऑफ स्लीव, किंवा ज्याला आपण डिझाईन ऑफ कपलिंग म्हणू शकतो, किंवा डिझाईन ऑफ मफ म्हणू शकतो तुम्ही. आणि त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर होता डिझाईन ऑफ की. पहिले आपण डिझाईन ऑफ स्लीव करूया. आपण डिझाईन ऑफ स्लीवचा पहिलाच कन्सेप्ट काय होता? पहिलाच कन्सेप्ट काय होता? दॅट इज डायमीटर फाइंड आउट करायचं. ठीक आहे. कॅपिटल डी डायमीटर ऑफ द आउटर डायमीटर ऑफ द मफ किंवा आउटर डायमीटर ऑफ द कपलिंग फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला स्मॉल डी ची गरज पडते. आणि स्मॉल डी काय होतं? डायमीटर ऑफ द शाफ्ट. तर आपल्याला शाफ्टचा डायमीटरच नाही माहिती या ठिकाणी, की ज्या शाफ्ट थ्रू आपण एनर्जी पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्या शाफ्टचा डायमीटर नाही माहिती आहे. मग सगळ्यात पहिले तुम्हाला तर एक पॉवर दिसतंय, तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिसते. तर याच्यावरून काही आठवतंय? टॉर्कचा फॉर्म्युला. तर त्या टॉर्कच्या फॉर्म्युल्यावरून तुम्ही डायमीटरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. त्यापूर्वी पहिले टॉर्क काढावा लागेल आणि मग डिझाईन ऑफ शाफ्टचा जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असेल तर डिझाईन ऑफ शाफ्ट वरून तुम्ही डायमीटर काढणार. बघा कसं करायचंय. सगळ्यात पहिले काय करावं लागेल? मग आपल्याला इथं शाफ्ट साठी डायमीटर काढायचं आहे. सो डिझाईन ऑफ शाफ्ट करावं लागेल की इतकी पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी किती डायमीटरचा शाफ्ट पाहिजे. सो पॉवर इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला काय राहतो? 2π डिवाइड बाय 60. आपल्याला काढायचं काय? टॉर्क. किती टॉर्क ट्रान्समिट करतोय तो शाफ्ट. सो P × 60 डिवाइड बाय 2πn. आता पॉवर जी दिलेली आहे तुम्हाला ती दिलेली किलो वॅट मध्ये. सो सगळ्यात पहिले आपल्याला त्याचं कन्वर्जन करावं लागेल वॅट मध्ये. सो हिअर 40 × 10⁻³ × 60 डिवाइड बाय 2 × π × n. n ची व्हॅल्यू काय? 350. RPM मध्ये पुट करतो आपण. कॅल्क्युलेशन करा. तुमचं T चं जे आन्सर आहे ते आलं पाहिजे. ओके, T चं आन्सर येतं तुमचं 1100. हे कसं देणार आहे पण? न्यूटन मीटर मध्ये. का बरं न्यूटन मीटर आलं? कारण की पॉवर जी आपली ती वॅट मध्ये आहे ना. वॅट SI युनिट आहे, स्टँडर्ड युनिट आहे. सो आपण डिझाईन मध्ये मीटर नाही घेत, आपण MM घेतो. सो MM मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय होऊन जाईल? 1100 × 10⁻³ न्यूटन MM. इथून सगळ्यात पहिले काय भेटलं तुम्हाला? टॉर्क. आणि हा टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी डायमीटर ऑफ द शाफ्ट किती असला पाहिजे? ठीक आहे. डायमीटर ऑफ द शाफ्ट किती असला पाहिजे याच्यासाठी आपण ऑलरेडी फॉर्म्युला पाहिलेला आहे. दॅट इज
टॉर्क ट्रान्समिटेड बाय द शाफ्ट डिझाईन इन शाफ्ट मध्ये वी नो दॅट टॉर्क इज इक्वल टू पाय काय होतं पाय बाय 16 इंटू शिअर स्ट्रेस इंटू डी क्यूब. याला आपण सेक्शन मॉड्युलस पण म्हणायचो ना. ठीक आहे. तर या ठिकाणी आपल्याला स्ट्रेस सांगितलाय की टॉर्क किती शिअर स्ट्रेस जो आहे तो किती सस्टेन करू शकतो आपला शाफ्ट 40 मेगापास्कलचं सांगितलं होतं. टॉर्क किती ट्रान्समिट करायचा आहे त्या शाफ्टला 1100 इंटू 10⁻³ इतका. पाय बाय 16 मल्टिप्लाय बाय टाऊची व्हॅल्यू 40 इंटू डी क्यूब. सो इथून तुम्हाला डायमीटरची व्हॅल्यू भेटू शकते आणि जर तुम्ही डायमीटरची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर ती जवळपास येते 52. डी इज इक्वल टू किती येतंय 52 mm. अप्रॉक्सिमेटली तुम्ही 55 mm घेऊ शकता. हे बघा आता ज्या तुमचा कोणाचा प्रश्न असेल अप्रॉक्सिमेटली आम्ही किती घ्यायचं कसं माहित पडणार. 52 हे तुम्ही ॲज इट इज 52 राहू दिलं तरी चालेल, पण आपण कधी पण कन्सिडरेशन घेताना थोडीफार व्हॅल्यू वाढवून घेतो. कारण एवढा टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी ऐका व्यवस्थित 1100 10⁻³ इतका टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी मिनिमम डायमीटर रिक्वायरमेंट किती आहे 52. तर तुम्ही ज्यावेळेस शाफ्ट डिझाईन करणार तर 52 ची रिक्वायरमेंट आहे म्हणून 52च ठेवणार आहे का नाही. 52 ची रिक्वायरमेंट आहे तर आपण स्लाइटली थोडा डायमीटर इन्क्रीज करून टाकू. कारण जास्त जर टॉर्क ट्रान्समिट झाला काही जर जास्त शिअर स्ट्रेस जनरेट झाला तर त्यामुळे आपला जो शाफ्ट आहे तो फेल व्हायला नको. शाफ्टने व्यवस्थित पॉवर ट्रान्समिट केली पाहिजे म्हणून आपण डायमीटर थोडाफार इन्क्रीज करून घेतला. तुम्ही 53, 54, 55, 60 पर्यंत घेऊ शकता तुमची इच्छा, पण एवढा जास्त बी फरक नाही घ्यायचा. एक 2-3 नंबर वर खाली चालतो. ठीक आहे. तर इथून काय भेटलं तुम्हाला डायमीटर. आता जर तुम्हाला डायमीटर ऑफ शाफ्ट भेटला आहे तर याच्यावरून तुम्ही स्लीव किंवा कपलिंगचं डायमेन्शन फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. मग आता आपण त्याच्यासाठी डिझाईन सुरू करूया. सेकंड पार्ट आपला या क्वेश्चनचा दॅट इज डिझाईन ऑफ स्लीव. ओके. डिझाईन ऑफ स्लीव मध्ये सगळ्यात पहिले आपण काय करतो आउटर डायमीटर कॅपिटल डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. आउटर डायमीटर ऑफ द मफ किंवा आउटर डायमीटर ऑफ द कपलिंग. सो हियर आउटर डायमीटर कॅपिटल डी इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता 2d + 13 2 इंटू डी. डी काय होतं डायमीटर ऑफ द शाफ्ट प्लस 13. हा तो फॉर्म्युला आहे आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. सो 2 इंटू डी ची व्हॅल्यू आपण घेतली 55 + 13. कॅल्क्युलेशन केलं तर कॅपिटल डी ची व्हॅल्यू जवळपास किती येणार आहे ती 55 इंटू 2 म्हणजे 110 आणि 13 110 इंटू 13 म्हणजे किती येतं जवळपास 123. आता 123 आलं आउटर डायमीटर तर थोडाफार वाढवून घेणार. काय घेणार आहे अप्रॉक्सिमेटली 125 mm घेऊन घेणार. हा काय भेटला तुम्हाला आउटर डायमीटर ऑफ द शाफ्ट. आता आउटर डायमीटर शाफ्ट म्हणतोय मी आउटर डायमीटर ऑफ द मफ. आउटर डायमीटर भेटल्यानंतर नेक्स्ट काय होतं आपलं लेंथ ऑफ द कपलिंग किंवा लेंथ ऑफ द मफ म्हणून घ्या. L इज इक्वल टू फॉर्म्युला काय होता 3.5 इंटू डी. सो हियर 3.5 इंटू स्मॉल डी ची व्हॅल्यू किती आहे 55. सो हियर यू विल गेट द व्हॅल्यू फॉर द L. इथं तुम्हाला फर्स्ट व्हॅल्यू भेटली 125. कॅल्क्युलेशन जर केलं तर आन्सर येतं जवळपास 192.5. mm. अप्रॉक्सिमेटली काय करणार 195 करून घेऊ. ठीक आहे. सो इथून डिझाईन ऑफ स्लीव मध्ये आपल्याला कॅपिटल डी आणि स्मॉल डी कॅपिटल डी आणि लेंथची व्हॅल्यू माहित पडली. नेक्स्ट काढणार आपण आपलं जो आपला मफ आहे किंवा जी आपली कपलिंग आहे ती किती शिअर स्ट्रेस ट्रान्समिट करू शकते आपल्याला ते पण फाइंड आउट करावं लागेल है ना. जेवढा स्ट्रेस आहे इंड्यूस स्ट्रेस तेवढा सस्टेन होतो आहे की नाही. जर एवढी लेंथ आहे डायमीटर आहे तो स्ट्रेस किती येणार ते पण फाइंड आउट करून घेऊ. सो हे तर डिझाईन ऑफ शाफ्ट होतं. हा पार्ट संपला. डिझाईन ऑफ स्लीव मध्ये आपण डायमीटर ऑफ मफ काढून घेतलंय आणि लेंथ ऑफ मफ पण फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट काय करणार आता नेक्स्ट आपल्याला टॉर्क म्हणतोय टाऊ सी ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. इंड्यूस शिअर स्ट्रेस. ठीक आहे. नाव आता इंड्यूस शिअर स्ट्रेस साठी फॉर्म्युला काय होता आपल्याकडे. आता आपण जर मफ कन्सिडर केलेला आहे कपलिंग कन्सिडर केली तर आपण ॲज अ हॉलो सेक्शन कन्सिडर करतो त्याला की बाहेर कपलिंग आहे त्याच्यामध्ये एक डायमीटर डी डायमीटरचा शाफ्ट आहे स्मॉल डीचा कॅपिटल डीचा मफ आहे. तर बेसिकली त्या पद्धतीने जर बघायचं म्हटलं
तो ऍक्च्युली सेम फॉर्म्युला आहे जसा आपला हॉलो शाफ्ट साठी होता ना, तसाच एक फॉर्म्युला आहे तो. फॉर्म्युला काय होता आपला की जो टॉर्क राहील जो आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे त्या टी इज इक्वल टू π/16 इंटू टाउ सी इंटू कॅपिटल डी रेस टू पॉवर 4 मायनस स्मॉल डी रेस टू पॉवर 4 डिवाइड बाय डी. हा फॉर्म्युला आहे, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो इथून आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे की हा आपली जी कपलिंग आहे जर त्याच्यामध्ये 1100 इंटू 10⁻³ इतका टॉर्क ट्रान्समिट करायचा आहे π/16 कॉन्स्टंट टाउ सी इंटू, जर त्या कपलिंगचा डायमीटर आउटर डायमीटर 125 आहे, स्मॉल डी ची व्हॅल्यू किती आहे, लाईक स्मॉल डी किती आलं होतं 55⁻⁴ डिवाइड बाय 125. हे सगळे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला कसली व्हॅल्यू भेटेल इथून टाउ सी ची 16 डिवाइडला येऊन जाईल. हे कॅल्क्युलेशन करा, जी काही व्हॅल्यू येईल ती इकडे येऊन डिवाइडला टाका, 16 इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, पाय इकडे येऊन डिवाइड होईल. सो इथून काय भेटेल तुम्हाला टाउ सी ची व्हॅल्यू. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर किती येत आहे 2.97 न्यूटन पर mm². सो जो शियर स्ट्रेस ऍक्च्युली त्या कपलिंग वर जनरेट होणार आहे, शियर स्ट्रेस जो त्या मफ वर जनरेट होतोय तो कितीचा आहे 2.97 न्यूटन पर mm² चा. आणि ऍक्च्युली आपल्याला दिला किती आहे म्हणजे त्या मटेरियलचं कपलिंगचं शियर स्ट्रेस सस्टेन करण्याची कॅपॅसिटी किती सांगितली होती 15 पर्यंत है ना, 15 न्यूटन पर mm² दिलं होतं. आणि आपला जो डिझाईनच्या अकॉर्डिंग 1100 10⁻³ इतका टॉर्क ट्रान्समिट करण्यासाठी त्या कपलिंगवर कितीचा स्ट्रेस जनरेट होतोय, किती शियर स्ट्रेस जनरेट होतोय, फक्त 2.97 चा. तर आपण म्हणू शकतो की जो आपला अप्लाय झालेला स्ट्रेस आहे तो फार कमी आहे जेवढी त्याची कॅपॅसिटी होती त्याच्यापेक्षा. आणि अप्लाय केलेला जो स्ट्रेस राहतो त्याला आपण काय म्हणतो इंड्यूस स्ट्रेस, आणि जेवढी त्याची कॅपॅसिटी राहते त्याला तुम्ही एक अलोएबल किंवा परमिसिबल स्ट्रेस म्हणू शकता. सो पाहिजे तर एक नोट पण लिहू शकता इथं तुम्ही, देअरफॉर induced stress is less than allowable or permissible stress. induced stress काय कमी आहे कोणापेक्षा permissible stress पेक्षा. therefore design is therefore डिझाईन कशी एकदम सेफ आहे. आपला जो आपण जी कपलिंगची डिझाईन केलेली ती परफेक्ट आहे. ओके चला, स्लीव्हचं पण डिझाईन झालं. आता की साठी डिझायनिंग करूया है ना. आता आपल्याला की पण डिझाईन करावं लागेल. बघा मग आता की कशा पद्धतीने डिझाईन करायची आपल्याला. लास्ट पार्ट या मफ कपलिंगच्या डिझायनिंगचं बघा. आपण सगळ्यात पहिले आपण आपलं शाफ्ट डिझाईन केलं, शाफ्टचा डायमीटर फाइंड आउट केला, डायमीटर वरून त्याच्यानंतर आपण एकदा डायमीटर फाइंड आउट झाल्यानंतर स्लीव्हजची डिझाईन केली ज्याच्यामध्ये आपण लेंथ ऑफ स्लीव्ह फाइंड आउट केली, डायमीटर ऑफ मफ फाइंड आउट केला आपण है ना, लेंथ ऑफ मफ फाइंड आउट केलं. देन त्याच्यानंतर ते जे कपलिंग आहे जो मफ आहे आपला स्लीव्ह आहे तो किती टॉर्क ट्रान्समिट करू शकतो ते आपल्याला माहिती होतं. किती करायचं आहे, सॉरी 1100 10⁻³ इतका करायचा होता. तर तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे का, तेवढा तो शियर स्ट्रेस सस्टेन करू शकतो का, ते आपण फाइंड आउट करून घेतलं. आणि आपलं आन्सर काय भेटलं की आपली जी व्हॅल्यू आहे त्या स्ट्रेसवर त्या कपलिंगवर जनरेट होणारी ती 2.97 ची आहे. आणि ऍक्च्युली त्या शाफ्टची कपलिंगची कॅपॅसिटी 15 पर्यंत आहे. तर आपली डिझाईन सेफ होती. आता लास्ट पार्ट जो आहे तो कीचा आहे की जेवढा टॉर्क त्या शाफ्टला द्यायचा आहे तो शाफ्ट पास करू शकतोय, त्यासाठी किती डायमीटर ऑफ शाफ्ट लागेल ते पण आपण केलं. त्यानुसार आपण कपलिंग डिझाईन केली, ते पण सेफ आहे. आता की आपली तेवढा स्ट्रेस सस्टेन करू शकते की नाही ते फाइंड आउट करावं लागेल. म्हणून थर्ड पार्ट स्टार्ट होईल आपला इथे डिझाईन ऑफ की. आपला डायमीटर ऑफ शाफ्ट जो आहे तो किती आहे 55 mm. जर तुम्हाला आठवत असेल तर आपण डिझाईन ऑफ की मध्ये एक चार्ट दिला होता मी तुम्हाला, ज्याच्यामध्ये सांगितलं होतं की पर्टिक्युलर डायमीटर ऑफ शाफ्ट साठी किती डायमेन्शनची की लागते. सो फॉर तो चार्ट बघायचा, आपल्या ग्रुपमध्ये पण पाठवला आहे मी तो. फॉर शाफ्ट ऑफ डायमीटर 55 mm, ठीक आहे. 55 mm चा जर शाफ्ट असेल तर विड्थ इज इक्वल टू किती येतं, विड्थ किती येतं, दॅट इज किती सांगितलं होतं मला वाटतं 18 mm आहे
ठीक आहे. विड्थ किती लागते 55 mm साठी त्या चार्ट मध्ये बघा, त्याच्यात दिसेल तुम्हाला. जर डायमीटर ऑफ द शाफ्ट 55 mm असेल तर विड्थ किती राहते तुमची 18 mm राहते. आणि या ठिकाणी मफ कपलिंग मध्ये आपण हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, याला ऑप्शन नाही आहे आपल्याकडे, की फॉर मफ कपलिंग विल यूज अ स्क्वेअर कीज वापरतो आपण. स्क्वेअर संक की आपण कीजच्या टाइप मध्ये पाहिलं होतं. अँड फॉर स्क्वेअर संक कीज काय राहतं, थिकनेस ऑफ की इज इक्वल टू विड्थ ऑफ की विच इज इक्वल टू काय म्हणतात 18 mm. थिकनेस आणि विड्थ काय सेम राहतं. ठीक आहे. मग आता ही जर कंडिशन आहे, आपल्याला विड्थ माहिती आहे, थिकनेस माहिती आहे, तर आता आपण लेंथ ऑफ ईच शाफ्ट मध्ये आपण बघितलं होतं बघा, की आपला जो शाफ्ट आहे त्या शाफ्ट मध्ये कीज ज्या राहतात ते दोन भागांमध्ये तोडून ठेवलेल्या राहतात लाईक दिस. कारण आपला शाफ्ट पण मोठा राहील, यांना दोघांना कंबाईन करण्यासाठी तर आपण कपलिंगचा वापर करतोय. दोन वेगवेगळे शाफ्ट आहे ना येथे, एक ड्रायव्हिंग आणि एक V1 असे शाफ्ट आहेत. आणि यांना यूज करण्यासाठी, यांना सोबत रोटेट करण्यासाठी आपण या कपलिंग लावल्या. कपलिंग मध्ये आपण या कीज लावतो. तर या कीज ज्या राहतात ते ऑलमोस्ट इक्वल राहतात टू द लेंथ ऑफ द मफ किंवा लेंथ ऑफ द कपलिंग. हे लिहून दिलं होतं मी तुम्हाला डिझाईन मध्ये. पण मग ह्या ज्या कीज आहे त्या दोन भागांमध्ये तुटलेल्या राहतात. सो लेंथ ऑफ की इन each shaft small l is equal to काय होतं आपलं कॅपिटल L/2 लेंथ ऑफ द मफ किंवा लेंथ ऑफ द कपलिंग डिवाइड बाय 2. आणि लेंथ किती आली होती आपली 195 डिवाइड ला 2. सो स्मॉल l is equal to 195 डिवाइड बाय 2 किती येईल ते जवळपास 97.5. सो आपली लेंथ ऑफ की किती येणार आहे 97.5. ही आली थिकनेस, ही आली विड्थ. हे सगळे आन्सर आहेत ना त्याचे. आपण काय करतोय डिझाईन ऑफ की मध्ये कीजचे डायमेन्शन काढतोय आपण, की किती डायमेन्शनची की हे सगळं काही सस्टेन करू शकते. तर लेंथ, विड्थ, थिकनेस हे सगळे डायमेन्शन्स झाले. चला ठीक आहे, इतकी लेंथ आहे, चलो ठीक आहे, अकॉर्डिंग टू अवर डिझाईन इतका विड्थ आहे, थिकनेस आहे, हे ठीक आहे सगळं. पण मग ती की तेवढा शियर स्ट्रेस किंवा तेवढा क्रशिंग स्ट्रेस सस्टेन करू शकते का? जसं आपल्याला माहिती आहे की कीजवर दोन प्रकारचे स्ट्रेस जनरेट होतात. एक राहतो तुमचा क्रशिंग स्ट्रेस आणि एक राहतो तुमचा शियर स्ट्रेस. ठीक आहे ना. जो आपण टॉर्क ट्रान्समिट करतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एकदा शेअरिंग ऑफ की होतं आणि एकदा क्रशिंग ऑफ की होतं. त्या शेअरिंग ऑफ की आणि क्रशिंग ऑफ की साठी तुमच्याकडे ऑलरेडी फॉर्म्युले आहेत. सो आपण त्यांना कन्सिडर करून त्यानुसार आपण फाइंड आउट करणार आहे की त्या शेअरिंग ऑफ स्ट्रेस मध्ये जेवढा शियर स्ट्रेस जनरेट होतोय त्या कीवर तेवढा तो सस्टेन करू शकतो की नाही. सो काय दिलं जातं त्याला कन्सिडर. एक सेकंड, मी ते बुक मध्ये जसं दिलंय तसंच लिहून देतो. कन्सिडर शेअरिंग ऑफ की, सॉरी कन्सिडर शेअरिंग ऑफ की. ठीक आहे, शेअरिंग ऑफ की. तर आता शेअरिंग मध्ये आपल्याला काय करायचं, बेसिकली टॉर्क ट्रान्समिट करायचं आहे. तर टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय राहतो, लेंथ ऑफ द की इंटू विड्थ मल्टीप्लाय बाय. आता बघा टॉर्क आहे, टॉर्कचा फॉर्म्युला काय राहतो, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्सच्या ऐवजी आपण काय लिहितो, आपल्याला माहिती आहे की स्ट्रेस इज इक्वल टू काय राहतं, फोर्स अपॉन एरिया. हे मी पहिले पण सांगितलं होतं. तर या फोर्सच्या जागी तुम्ही काय लिहितात, स्ट्रेस इंटू एरिया इंटू डिस्टन्स बी लागतं. आणि डिस्टन्स किती राहतं, हाफ ऑफ द डायमीटर ऑफ द की. ठीक आहे, D/2 सॉरी हाफ ऑफ द डायमीटर ऑफ द शाफ्ट. तर हा फॉर्म्युला स्ट्रेसच्या ऐवजी स्ट्रेस कोणता येईल, शियर स्ट्रेस. आपण शेअरिंग कन्सिडर करतोय ना. एरिया काय येणार आहे, लेंथ इंटू विड्थ इंटू स्ट्रेसच्या ऐवजी टाउ सी इंटू D/2. ओके, किती टॉर्क ट्रान्समिट करायचं आपल्याला, 1100 इंटू 10⁻³ लेंथ ऑफ द की इन ईच शाफ्ट किती आलं होतं आपलं 97.5. विड्थ किती आलेली आपल्याला त्या टेबलच्या अकॉर्डिंग 18 टाउ सी इंटू
डायमीटर ऑफ द शाफ्ट किती आहे आपला 55, इथे लिहिलेलं आहे बघा डायमीटर ऑफ द शाफ्ट 55 डिवाइड बाय 2. सो विथ ऑल दिस कॅल्क्युलेशन हा 2 इकडे येऊन जाईल, हे तिन्ही व्हॅल्यूज खाली येताना डिवाइड होऊन जाईल. सो टाऊ सी इज इक्वल टू 1100 into 10 raised to power 3 multiply by 2 divided by 97.5 into 18 into 55. So here the tau c इथून तुम्हाला व्हॅल्यू भेटेल, म्हणजे आन्सर आलं पाहिजे 22.8 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, सो इतका स्ट्रेस जो आहे तो की सस्टेन करू शकते किंवा इतका शिअर स्ट्रेस कीवर आपण अप्लाय करू शकतो. आणि आपला जो अलोएबल शिअर स्ट्रेस दिला होता डिझाईन मध्ये तो किती सांगितला होता 40. ठीक आहे, जो अलोएबल किंवा परमिसेबल स्ट्रेस दिला होता की साठी मला वाटतं 40 दिला होता, तर 40 पेक्षा ही व्हॅल्यू कमीच आहे, म्हणजे आपली डिझाईन आतापर्यंत सेफ आहे. सो कन्सिडर शेअरिंग ऑफ की मध्ये, म्हणजे आपली की जी आहे ती शिअर स्ट्रेस सस्टेन करून जाईल. आता शेवटचा क्रशिंग स्ट्रेस सस्टेन करेल की नाही ते पण फाइंड आउट करून घेऊ. सिग्मा सी ची व्हॅल्यू दिली होती ना आपल्याला, ती कोणती आहे परमिसिबल आहे, ती जेवढी सस्टेन होऊ शकते. आणि आपण कोणती काढणार आहे इंड्युस्ड, जेवढा अप्लाय झालेला आहे. सो कन्सिडर क्रशिंग ऑफ की. क्रशिंग ऑफ की मध्ये फॉर्म्युला काय होता अगेन, क्रशिंग ऑफ की मध्ये सुद्धा काय तेवढा टॉर्क ट्रान्समिट करत असताना जेवढा पर्टिक्युलरली क्रश होणार आहे तो आपला कीचा जेवढा भाग क्रश होतो, जेवढा दाबला जातो ते आपण कन्सिडर करतो. आणि क्रश बद्दल बोलतोय तर थिकनेस काय होते आता कमी होते, हाफच पार्ट राहतो ना, कारण की शाफ्ट मध्ये अर्धा पार्ट राहतो आणि शाफ्टच्या बाहेर अर्धा पार्ट राहतो कीचा. सो इथं फॉर्म्युला काय येतो एल इंटू डब्ल्यूच्या ऐवजी काय येतं T/2, टाऊच्या ऐवजी येऊन जातं सिग्मा सी मल्टीप्लाय ला D/2. सो टॉर्क इज इक्वल टू 1100 into 10 raised to power 3. लेंथ ऑफ द की आपल्याला माहिती आहे किती 97.5. थिकनेस ऑफ द की, थिकनेसची व्हॅल्यू व्हॉट विल बी द व्हॅल्यू फॉर द थिकनेस. आता आपल्याला थिकनेस माहिती होता, आता आपण पाहिलं की विड्थ आणि थिकनेस काय दोघांच्या सेम आहे, तर इथं काय होऊन जाईल 18/2 मल्टीप्लाय बाय सिग्मा सी ची व्हॅल्यू क्रशिंग स्ट्रेस हे फाइंड आउट करायचं आहे. डी ची व्हॅल्यू 55 डिवाइड बाय 2. सो इकडचे 2 आणि 2 इकडे येताना डिवाइड ला येऊन जातील. सो सिग्मा सी इज इक्वल टू 1100 into 10 raised to power 3 2 into 2 divided by 97.5 into 18 into 55. So इथून भेटून जाईल तुम्हाला सिग्मा सी ची व्हॅल्यू and you will get the value as a 45.6 न्यूटन पर mm स्क्वेअर. किती येत आहे 45.6. ओके, आपल्याला व्हॅल्यू किती भेटते 45.6. आणि अलोएबल क्रशिंग स्ट्रेस किती सांगितलं होतं 80 मेगापास्कल. सो आपली कंप्लीट डिझाईन प्रोसिजर जेवढी पण आपण बघितलेली आहे ही कंप्लीट डिझाईन प्रोसिजर कशी असणार आहे मग आपली सेफ असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चनला परत एकदा रिपीट करा तुम्ही, कारण आपल्याकडे एकच क्वेश्चन आहे याचा मफ कपलिंगचा. आपल्याला असेच वेगवेगळ्या टाईपच्या कपलिंग्स आपण बघणार आहोत. तर हा एक क्वेश्चन आहे, याला परत एकदा सॉल्व्ह करून बघा स्वतः, तर तुम्हाला एकदा व्यवस्थित कळून जाईल. ठीक आहे, काही डाऊट असला तर तुम्ही मला मेसेज पाठवा.